हॅलो रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
असत
चक्रपाणी हॅलो 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 ये रे ये रे माझा ये रे माझा
कृपा गोष्टी दे
माझ्या रामा मन मोहन मेघ श्यामा एरे माझ्या रामा मन मोहन मेघ श्यामा संत मिसे भेटी देई देई कृपा गोष्टी आमुची चुकवी जन्मव्याधी आम्हा देईवो समाधी संत मिसे भेटी देई देई कृपा गोष्टी जनी म्हणे चक्रपाणी करी ऐसी वो करणी संत मिसे भेटी देई देई कृपा गोष्टी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतादिया दुसरे चरण संतादिया त्यांच्या जमानाने ज्ञाना कुमाराने गतीचा विस्तार वावाची सद्गुरु दास तुका वावाची सद्गुरु दास तुका गदा शंख चक्रादि विभावित अंगम चिदानंद संलक्ष नाट्य स्वरूपम यमादेष्ट भेदांग योग प्रवीणम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम लोकाभिरामम रणरंग धीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंदितम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये निवृत्तिनाथांचे चरणी शरण एका जनार्दन शिवे करुण किनी त्रैलोक्य पावन नाथाची चरणी शरणाई पावन करुण किनी त्रैलोक्य पावन
मोहन मेघ श्यामा संत मिसे भेटी देई देई कृपा गोष्टी. वारकरी संप्रदायातील महिला संत मांदियाळींपैकी प्रसिद्ध संत संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा एक प्रसिद्ध असा चार चरणाचा रामरायाला प्रार्थना करून प्रगट व्हा अशी विनंती करणारा, अभ्यर्थना करणारा, विज्ञापना करणारा अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. जनाबाई महाराज रामरायाला अशी प्रार्थना करतायत की हे रामराया प्रगट व्हा, या मला भेट द्या. ए रे रे माझ्या रामा, तू मनमोहन आहेस आणि तू सुंदर आहेस दिसायला. तुझा रंग मेघश्याम आहे, मनमोहन मेघश्यामा. जनाबाई महाराजांचं सांगणं आहे की रामा, माझं जर एवढं पुण्य नसेल की माझ्यासाठी तू येशील, तर साधूसाठी ये, संतासाठी ये, पण त्यांच्या निमित्ताने जर आलास तर मला भेटल्याशिवाय मात्र राहू नकोस. संत मिशे भेटी देई देई कृपा गोष्टी. मला तुझी कृपा पाहिजे आणि तुझ्याशी मला बोलायचंय, तुझ्याशी मला संवाद करायचा आहे. देई देई कृपा गोष्टी. रामा, तुला मी बोलावते याचं कारण असं आहे की मी दुःखात आहे आणि त्या दुःखाला कारण माझा जन्म आहे. ही जन्माची व्याधी, हे जन्माचं दुःख संपून टाक. आमची चुकवी जन्म व्याधी, मला सुख दे, मला समाधी दे, मला अध्यात्म दे. आम्हा देव समाधी. आणि शेवटच्या चरणामध्ये जनाबाई महाराज म्हणतायत की जनी म्हणे चक्र पाणी करी ऐसी हो करणी. करणी शब्दाचा अर्थ आहे नवल. करणी शब्दाचा अर्थ आहे चमत्कार. तुला काही हे अशक्य नाही, तुला काही हे नवल नाही, तुझ्या काही हे करण्याच्या बाहेरचं नाही, तुला ते सहज शक्य. माझी विज्ञापना आहे, माझी प्रार्थना आहे की तू एवढं कर. काय कर तर संतांच्या निमित्ताने ये आणि मला तू भेट दे. संत मिसे भेटी देई देई कृपा गोष्टी. असा एक अत्यंत सुंदर भावनेत भिजलेला अभंग आजच्या या सेवेच्या निमित्ताने मी तुमच्या समोर मांडला आहे. प्रतिवर्षी हा केदार परिवार रामरायाच्या मंदिरासमोर काही कार्यक्रम, अन्नदान, कीर्तन हा आध्यात्मिक उपक्रम राबवत असतो. यंदा या श्री रामचंद्राच्या मंदिराचा 21वा वर्धापन दिन सोहळा आज हा परिवार या ठिकाणी संपन्न करतो आहे. रामरायाच्या जन्माचं चिंतन, रामरायाच्या अवताराचं चिंतन, रामरायांच्या आपल्या जीवनातील महात्म्याचं, महत्वाचं चिंतन या निमित्ताने आपण करणार आहोत. कैलासवासी माऊली अनुसयाबाई त्र्यंबक केदार या माऊलीचं स्मरण सुद्धा या निमित्ताने हा सगळा केदार परिवार करतो आहे. कैलासवासी भागुबाई खंडू कांगणे या परिवाराची जी आत्या आहे, माळुशेठची जी बहीण आहे, या चौघांची जी बहीण आहे, त्याही माऊलीचं स्मरण, त्याही माऊलीची आठवण या निमित्ताने हा परिवार करत असतो. या दोन्ही माऊल्या, माऊली अनुसयाबाई, माऊली भागुबाई यांची आठवण, रामचंद्राच्या मंदिराचा 21वा वर्धापन दिन सोहळा, त्यात आज फार पवित्र दिवस आहे, रामनवमी आहे आज. आध्यात्मिक माणसाने, भाविक माणसाने, वारकरी माणसाने 5 उपवास करावे, एकादशी आणि सोमवार व्यतिरिक्त. म्हणजे एकादशी सोमवार करावाच, त्या व्यतिरिक्त 5 वार करावे असं नाथ महाराजांनी आदेश दिलाय. त्यातला आज एक वार आहे. एक असतो जन्माष्टमी म्हणजे श्रावण वद्य अष्टमी, एक असतो वामन जयंती म्हणजे गणपतीत येते, एक असते नृसिंह जयंती आता येईल वैशाखामध्ये, एक असते शिवरात्र 4, आणि आजचा एक रामनवमी. पर्व विशेष भागवत धर्मी रामनवमी, वामन जयंती, नृसिंह जयंती, उत्तम उत्तमी, शिवरात्र, असे हे 5 वार आहेत की जे एकादशी सारखे करायचे. आजच्या दिवशी काहीच खायचं नाही. समजा नाही जमलं तर फलार करायचं, फलार करायचं, फळं खायची. नाही जमलं तर मग फराळ करायचा. थोडा करायचा असल्यास 1-1.5 किलो साबुदाण्याची खिचडी आहे की नाही, थोडं खजूर, केळी, दही, उन्हाळा आहे जास्त है ना, इतकं खायचं की बाबा रामचंद्राच्या चारित्र्याची आणि नामाची आपल्याला आठवण राहावी. आपल्याला झोप येऊ नये, आपल्याला कीर्तनात कंटाळा येऊ नये, आपल्याला भजनामध्ये रस यावा, एवढ्या परिमित भोजन करायचं आजचं. आणि उपवास करायचा. उपवास शब्दाचा अर्थ उप म्हणजे जवळ, वसवसती म्हणजे राहणे. आज रामाच्या जवळ राहायचं. राम आपल्याला मार्गदर्शन करतो, राम आपल्याला जीवनामध्ये जगणं सांगतो.
अशा रामरायाच्या चरित्राचं चिंतन हा केदार परिवार आपल्याकडून करून घेत असतो. हा सगळा आध्यात्मिक धार्मिक परिवार तालुक्यातल्या कुठल्याही चांगल्या उत्सवामध्ये, चांगल्या धार्मिक सामाजिक कामामध्ये पुढाकार असणारा हा परिवार. श्री माळूभाऊ केदार, नामदेव भाऊ केदार, पांडुभाऊ केदार, खंडूभाऊ केदार, गोविंद भाऊ केदार, विजयजी, सुरेशराव, प्रकाश भाऊ केदार, अजय केदार, दीपक केदार, किरण केदार, राजाराम केदार आणि संदीप केदार ही सगळी या कुटुंबातली सदस्य मंडळी. या निमित्ताने गायनाचार्य म्हणून लाभलेले दोन्ही गायनाचार्य शुभम कन्हैया महाराज, मृदंगाचार्य बैरागी महाराज दापूरकर, या परिवाराच्या स्नेहासाठी जमलेले आपण सर्व समाजातली विविध क्षेत्रातील काम करणारी, परिवाराशी स्नेहाने मित्र म्हणून, नातेवाईक म्हणून जोडली गेलेली आपण सर्व मंडळी, हिरमन भाऊ शिंदे असतील, या परिवाराचे नातेवाईक, आमचे जीवलग मित्र सचिन भाऊ शेळके या निमित्ताने नांदूरकर उपस्थित आहेत, आमचे भाऊ पाटील आहेत, सगळीच माझ्या परिचितच, आपण प्रत्येकाचा चेहरा मला परिचित आहे. अशी आपण सगळी या परिवाराशी स्नेहाने जोडलेली मंडळी. आमचा समीर या परिवाराचा गोविंद भाऊंचा भाचा या निमित्ताने उपस्थित आहे. आमचे गुळवंशकर कांगणे या परिवाराचे नातेवाईक म्हणून उपस्थित आहे. विनेकरी नांदूरचे आहेत ना, टाळकरी नांदूरचे आहेत. सगळी नांदूरची आमची उत्तम महाराज आणि त्यांची सगळी टाळकर यांची टीम. चांगली अशी साऊंड सिस्टीम, आमचा मित्र जीवलग सचिन याची चांगली अशी साऊंड सिस्टीम आहे. आपण सर्व पुरुष बांधव उपस्थित आहात, माता भगिनी उपस्थित आहात. मला रामराया जसं बुद्धी देतील, जशी माझ्याकडून सेवा करून घेतील, बरोबर 50 मिनिटांमध्ये 12 वाजता ही सेवा मी रामरायाच्या चरणी समर्पित करेन. विठ्ठला मनुष्य दुःख भोगतो त्याचं कारण, मनुष्याला असं वाटतं की याच्यामुळे दुःख आहे, त्याच्यामुळे दुःख आहे, शेजारी चांगला नाही, घरातली माणसं चांगली नाही, गड्या मी देखणा नाही, मी हुशार नाही, माझ्याकडे पैसा नाही, मला परमनंट नोकरी नाही, म्हणून मी दुःखात आहे, अशी माणसाची समजूत असते. शास्त्र मात्र असं म्हणतं की आपल्या दुःखाला कारण आहे आपल्याला राम मिळाला नाही. फार सोपी भाषा आहे शास्त्राची. शास्त्र काय म्हणतं की आपल्याला असं वाटतं ना की याच्यामुळे दुःख आहे, त्याच्यामुळे दुःख आहे, हा माणूस गड्या माझ्या जीवनात नको होता, हा शेजारी गड्या माझ्या जीवनात नको होता, हा बॉस मला नको होता, हा नोकर मला नको होता, ही बायको मला नको होती, हा नवरा मला नको होता, हे असे वडील नको होते, असा मुलगा नको होता, अशी सून नको होती, अशी सासू नको होती, हे जर नसती तर मला दुःख मिळालं नसतं, असं माणसाला वाटत राहतं. पण मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की जर ही दुःखाची कारण जर संपली तर दुःख संपतं का? समजा दापूर मध्ये एखादा शेजारी आपला जर खट्याळा असेल, आपण जर नाशिकला गेलो तर सुखी होतो का? लहानपणी आपल्याला असं वाटायचं की बाबा मी मोठा नाही म्हणून आपण दुःखी आहोत, एकदा मोठा झालो की खूप पैसे येतील आणि मी सुखी होईन, म्हणजे लहानपण माझ्या दुःखाला कारणीभूत आहे असं वाटायचं, है की नाही? मी लहान असताना ते शाळेपुढे ती पेटी यायची, त्या पेटीमध्ये बर्फाची छोटीशी लादी असायची, त्याला बांबूची काडी खोचलेली असायची, 5 पैशाला ती मिळायची. माझी आजी मला 5 पैसे द्यायची, चौकोनी अल्युमिनियमचे पैसे, 5 पैसे त्याला ती यायची, ती बर्फाची लादी, त्याला बांबूची काडी, काय म्हणायची त्याला, गारीगार, गारीगार. तर ते अशी बरं मजा अशी होती की ते पिवळं घेतलं की पिवळी जीभ व्हायची, ते लाल घेतलं की लाल, गुलाबी, हिरवी, रंगाचा काही तेव्हा प्रॉब्लेम नव्हता, एवढं वातावरण व्यवस्थित होतं ना, कोणताही रंग चला घ्या, मजा यायची. माझी एक इच्छा होती बरं का सचिन, माझी अशी इच्छा होती की मी जेव्हा मोठा होईल तेव्हा गारीगारची अख्खी पेटी विकत घेईल, अशी माझी इच्छा होती. माझी काय, तुझी पण होती, तुमची सगळ्यांचीच होती, आपली सगळ्यांचीच होती की बाबा आपण जेव्हा मोठे होऊ तेव्हा अख्खी गारीगारची पेटी विकत घेऊ. मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो, मला एक सांगा, आपण मोठे झालो की नाही? इतके पैसे आपल्याकडे आता नाहीत का की आपण अख्खी गारीगारची पेटी विकत घेऊ शकतो? आहे. मग घेतली का गारीगारची पेटी विकत? आपणच गारीगार होऊन गेलो, एकदम थंडगार होऊन गेलो, एकदम हलू नाही चालू नाही, हा बिलकुल अजिबात
काही घ्यायची न खायची वासनाच नाही राहिली तर. मग मला एक सांगा की असं वाटत होतं गड्या पैसे नाही म्हणून मी दुःखी आहे. आले पैसे झालो का सुखी? याचाच अर्थ असा आहे की परिस्थिती दुःखाला कारणीभूत नाही. दुःखाला कारणीभूत वेगळं काहीतरी कारण आहे. शास्त्र त्याचं उत्तर देतं, तुम्हाला राम भेटला नाही म्हणून तुम्ही दुःखी आहे. तुम्हाला राम भेटला नाही म्हणून तुम्ही सुखी नाही. का बरं? त्याचं कारण असं आहे की सुख म्हणजे राम आणि राम म्हणजे सुख. जोपर्यंत राम भेटणार नाही तोपर्यंत सुख मिळणार नाही. आणि सुख तेव्हाच मिळेल जेव्हा राम भेटेल. म्हणून रामाला भेटण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून रामासाठी नामस्मरण केलं पाहिजे. रामाला बोलावलं पाहिजे. ईश्वराला बोलावलं पाहिजे. मला एका पोराने प्रश्न विचारला होता. हुशार शिकलेलं पोरग. मला त्यांनी विचारलं होतं की महाराज, इथं कसारा गाव आहे ना, तिथल्या एका पोराने मला प्रश्न विचारला होता, महाराज लाडू 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 म्हटल्यावर लाडू आपल्याकडे येतो का? म्हटलं नाही येत. पेडा 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 म्हटल्यावर पेडा स्वतःहून आपल्याकडे येतो का? म्हटलं नाही येत. मला म्हणे मग राम 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 म्हटल्यावर राम आपल्याकडे कसं काय येईल? तर मी त्याला म्हटलं होतं तुझ्या मुलाचं नाव काय? तर मला त्याने म्हणे रोहित नाव आहे मुलाचं. तर म्हटलं मला एक सांग, लाडू 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 म्हटल्यावर लाडू येत नाही खरी गोष्ट आहे, पण रोहित 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 म्हटल्यावर रोहित तुझ्याकडे येतो का? म्हणे येतो. म्हटलं किती वर्षाचा आहे? तर म्हणे 4 वर्षाचा आहे. तर म्हटलं मित्रा, मग 4 वर्षाच्या तुझ्या रोहितला जर कळतं की कोणीतरी बोलावतंय, तर रामाला नाही कळणार की कोणीतरी बोलावतंय? त्याला नाही समजणार कोणीतरी कंठारवाने कंठ फुटेपर्यंत आपली आळवणं करतोय म्हणून? कबीर महाराज असं म्हटले की चीटी के पाव में घुंगरू हो तो भी अल्लाह सुनता है. कबीर महाराज असं म्हटले की मुंगीच्या पायामध्ये पैंजण बांधली, ते सुद्धा खुदाला, देवाला, रामाला ऐकू येतात. तर आपण कंठारावाने त्याला बोलावतो, त्याला कळत नसेल का माय बाप? त्याला नक्की कळत असेल. त्याला बोलावलं पाहिजे. येई गा तू माय बापा पंढरीच्या वाटुली पाहता शिनले दाविसी पाऊले कैवडोळा तू माया मागली कृपेची सावली तू माया मागली कृपेची सावली. देवाला बोलावलं की देव येतो. काय माहिती का, 2 मार्ग आहेत. एक 4 वर्षाचं लेकरू असेल, त्याला जाग आली, त्याला भूक लागली की ते आईकडे जातं, आईला सांगतं आईचा पदर धरून आई मला भाकरी पाहिजे. आणि झोळीत झोपलेलं, पाळण्यात झोपलेलं 6 महिन्याचं लेकरू, त्याला जर भूक लागली, त्याला जर डास चावला, त्याला जर गरम झालं, त्याला जर असुरक्षित वाटलं, ते किंवा त्याला स्वप्न पडलं, ते दचकून उठतं. 4 वर्षाच्या लेकरालाही आईची गरज आहे, ते लेकरा आईकडे चालत जातं. 6 महिन्याच्या त्या लेकरालाही आईची गरज आहे, पण ते चालू शकत नाही. पण ते बुद्धिवान आहे महाराज. आपण म्हणतो त्याला कळत नाही, पण ते फार बुद्धिवान आहे. ते 6 महिन्याचं लेकरू काय करतं?
ते आईकडे जात नाही महाराज, आईला बोलावतो. ते म्हणतं की मी तुझ्याकडे येऊ शकत नाही, ते टाहो फोडतं तिच्यासाठी आणि ती त्याच्याकडे येते. दोन मार्ग आहेत, ज्ञानी भक्त देवाकडे जातो आणि भक्ती मार्गी भक्त देवाला बोलावतो की देवा मी पांगळा आहे, मी येऊ शकत नाही, पण तू तर येऊ शकतो. मला तुझी भेट घ्यायची आहे, मी समर्थ नाही पण तू तर समर्थ आहे देवा. आयुष्यभर वारकऱ्याने वारी करावी, देवाला सांगत राहावं, देवा न चुकता दशमीला मी हजरच असेन पंढरपूरला. पण देवा जेव्हा कधी मी थकेन तेव्हा एकदा तुला माझ्या घरची वारी करावी लागेल. तुका म्हणी आता आपुल्या सायासे, तुका म्हणी आता आपुल्या सायासे. माझी झोप झाली नाही त्यामुळे स्वर हलतोय, तुम्ही सांभाळून घ्या. झोपच झाली नाही 5-6 दिवसापासून, स्वर थोडा हलला. देहांत काले तुम सामने हो मुरली बजातो, मन को लुभाते यह गीत गाकर तननाथ त्यागू, गोविंद दामोदर माधवी ते. देवा तू येशील, मला नाही जमलं पण तू तर येशील, मी येऊ शकत नाही म्हणून तू तर येशील, अशी प्रार्थना देवाकडे रोज करावी, रोज करावी, कायम करावी. जनाबाई महाराज अशा भक्त आहेत. जनाबाई महाराज म्हणतात रामा मी नाही तुझ्यापर्यंत येऊ शकत, मी अयोध्येत जन्माला नाही आले, मी एवढी पुण्यवान नाही रामा. लक्ष्मण तुझ्यासोबत वनवासाला गेला, रामराया मी एवढी पुण्यवान नाही की तुझ्यासोबत वनवासाला येईल, पण मी इतकं जरूर करू शकते की मी त्यावेळी नव्हते पण यावेळी मी आहे, तुला मी बोलावू शकते. जनाबाई महाराज रामरायाला या युगामध्ये आपल्या जीवनामध्ये सध्या बोलावणं करतायत अभंगाच्या पहिल्या चरणात. ये रे माझ्या रामा, ये रे माझ्या रामा, ये रे माझ्या रामा, ये माझ्या रामा, ये रे माझ्या रामा, ये रे माझ्या जनाबाई महाराजांचे शब्द आहेत, ये रे ये रे माझ्या रामा, माझ्या रामा ये. काय गरज आहे रामाची आजच्या काळामध्ये? 2026 सुरू आहे, तारीख पण आज 26 आहे ना, 26 मार्च 2026, वार गुरुवार. गुरुवार. आजच्या तारखेला कलियुगात आपण जगतो, गाड्या घोड्या वेगवान जग झालं, टेक्नॉलॉजीचं जग झालं, जग जवळ आलंय. अमेरिकेत काही घडलं तर काही मिनिटात आपल्याला कळतं. या अशा आधुनिक युगामध्ये रामाची काय गरज आहे बरं? राम कुठला? त्रेता युगातला राम. त्या रामाची आज काय गरज आहे की रामाला या म्हणावं? काय गरज आहे? तर एका वाक्यात मी तुम्हाला असं सांगेन की रामाची खूप गरज आहे. उलट आज तर खूप गरज आहे, आज तर खूप आवश्यकता आहे मायबाप. रामाची गरज आहे कुटुंबामध्ये, रामाची गरज आहे समाजामध्ये, रामाची गरज आहे राजकारणामध्ये.
रामाची गरज आहे नात्यांमध्ये. काय झालं, लंकेच्या रणांगणावर रावणाचा मुलगा मेघनाद आणि इंद्रजित, दोन नाव होती त्याला, इंद्राला जिंकलेला, ते दोघं समोर आले आणि लक्ष्मणाचं आणि मेघनादाचं इंद्रजिताचं युद्ध सुरू झालं. तो इंद्रजित मोठा मायावी शक्तीने युक्त होता. त्याने एक ताकद घेतली, बाणावर अभिमंत्रित केली, लक्ष्मणावर मारली. लक्ष्मणाच्या छातीच्या डाव्या बाजूला ती ताकद लागली. लक्ष्मण महाराज लंकेच्या रणांगणावर बेशुद्ध पडले, निचेष्ट पडले. सुग्रीव पळत गेला आणि त्यांनी सांगितलं, प्रभू आपले अनुज, अनुज म्हणजे छोटा भाऊ, तुमचे अनुज बेशुद्ध पडले. राम प्रभूंनी धनुष्य फेकलं, बाण फेकला, रथातून उडी मारली, गेले. लक्ष्मणाची मान आपल्या उजव्या मांडीवर घेतली, विलाप करू लागले, रडू लागले. लक्ष्मणा उठ रे, लक्ष्मणा उठ रे, वनवास मला झाला होता, तू माझ्या मागे आलास, हे दुःख भोगण्यासाठी आलास का? 14 वर्ष उपवाशी राहिला, ते असा प्राण सोडण्यासाठी राहिलास का? 14 वर्ष झोपला नाही, ते आशासाठी नाही झोपलास का? लक्ष्मणा तू जर उठला नाही तर हा राम काहीच कामाचा नाही रे, तू उठ बरं, तू उठ बरं. संध्याकाळ झाली, 2 तास झाले, 3 तास झाले, सूर्य अस्ताला गेला. सुग्रीवाने राम प्रभूंच्या खांद्यावर हात ठेवला, लक्ष्मण उठत नाही. तेव्हा सुग्रीवाने सांगितलं, प्रभू शोक आवरा, दुःख आवरा, अहो युद्ध आहे, युद्धामध्ये जशी शत्रूची लोक मरतात तशी, युद्ध आहे, युद्धामध्ये जशी शत्रूची लोक मरतात तशी आपली पण लोक मरतात प्रभू. प्रभूंनी एक जळजळीत कटाक्ष टाकला सुग्रीवाकडे आणि सुग्रीवाला विचारलं, काय म्हणतोस? घाबरत घाबरत सुग्रीवाने सांगितलं, काय नाही, मला एवढंच म्हणायचंय बा, लोकांची हानी होत असते. राम प्रभूंनी सांगितलं, सुग्रीव शपथ घेऊन सांगतो, माझ्या सूर्यवंशाची शपथ घेऊन सांगतो, मी सगळ्यांशिवाय जगेन, पण मी माझ्या लक्ष्मणाशिवाय जगणार नाही. ज्या दिवशी लक्ष्मण नाही त्या दिवशी राम नाही. हनुमंतरायांनी मग द्रोणागिरी नावाचा पर्वत आणला. द्रोणागिरी कपिहाती आनविला सीतापती, थोर केली ख्याती. संजीवनी वटी आणली, लक्ष्मण महाराज उठले, सीतेला मिळवलं. प्रभूने रावणाला मारलं. 10,000 वर्षांपर्यंत अयोध्येचं राज्य केलं. झाले राम राज्य काय पुणे आमासी. छान राज्य केलं सगळ्यांनी, छान. आणि प्रभूच्या राज्याचा, प्रभूच्या राम राज्याचा आनंद घेतला. काय झालं, शेवटच्या सर्गामध्ये वाल्मिकी रामायण असं म्हणतं की शेवटच्या सर्गामध्ये, रामायणाच्या शेवटच्या सर्गामध्ये काल पुरुष अयोध्येत येतो. सगळं छान आहे, आलबेल आहे, सगळीकडे सुख असं ओसंडून चाललंय. काल पुरुष येतो आणि तो काल पुरुष म्हणतो, रामा मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. राम प्रभूंनी सांगितलं, बोला ना महाराज. म्हटले, नाही नाही, मी बंद खोलीत बोलेन, आणि रामा मला एक वचन दे की आपल्या दोघांमध्ये जर तिसरा आला बोलताना मीटिंग मध्ये तर त्याला तू मृत्यूदंड द्यायचास. तर प्रभूंनी सांगितलं, नाही येणार, कोण कशाला येईल? तुम्हाला विश्वास नसेल तर मी लक्ष्मणाला दरवाजाच्या बाहेर उभं करतो. लक्ष्मण असला की कोणाची ताकद नाही आपण बोलत असताना तिसरा येण्याची. तरी पण त्या कालपुरुषाने सांगितलं, रामा मला एक वचन दे की आपण दोघं बोलत असताना तिसरा आला की त्याला मृत्यूदंड घ्यायचा आहे. राम प्रभूंनी सांगितलं, बरं ठीक आहे, वचन आहे माझं, एक बाणी, एक वाणी, एक राणी, पत्नी सुद्धा एक. माझा शब्द आहे की जर कोणी आलं तर त्याला मी मृत्यूदंड देईन. बोलत होते दोघ जण. आणि यावं कोणी, दुर्वास ऋषींनी. काय नियती असते महाराज, काय नशीब असतो बरं, काय खेळ असतो, आहे की नाही? नियती फार कठोर असते, नियतीला दया नावाची गोष्टच नसते. दुर्वास ऋषी आले, रुद्रावतार दुर्वास ऋषी आले आणि राम प्रभूंच्या दर्शनाचा हट्ट धरू लागले. लक्ष्मण महाराजांनी सांगितलं की शक्य नाही, काल पुरुष आणि प्रभू बोलतायत, दोघांमध्ये जर तिसरा बोलायला गेला तर त्याला मारावं लागणार आहे. दुर्वास ऋषींनी सांगितलं, मला माहिती नाही लक्ष्मणा, मी अख्खी अयोध्या जाळून भस्म करेन, गायी गुरं ढोरं लहान लेकर कोणाला सोडणार नाही. मी रुद्र आहे, तुला माहिती, मी 11 रुद्रांपैकी एक रुद्र आहे. दुर्वास रुद्राचा अवतार आहे. एक माणूस जिवंत ठेवणार नाही अयोध्येमध्ये, मला जर आताच्या आता रामाचं नाही दर्शन झालं. लक्ष्मण महाराजांनी विचार केला की अख्खी अयोध्या मरण्यापेक्षा आपण जाऊयात. लक्ष्मण महाराज आतमध्ये गेले, हात जोडला आणि सांगितलं, प्रभू ते दुर्वास ऋषी ऐकत नाहीत. प्रभू बाहेर आले, दुर्वास ऋषींनी दर्शन घेतलं, दुर्वास ऋषी निघून गेले. पण काल पुरुषाने प्रभू रामचंद्राकडे पाहिलं आणि सांगितलं होतं, प्रभू तुमच्या शब्दाचं काय झालं? काय शब्द होता की जो मध्ये येईन त्याला मृत्यूदंड घ्यायला लावेल. प्रभूंनी खाली पाहिलं अंगठ्याकडे. यावेळी त्यांचा सगळ्यात आवडता जीवलग बंधू होता.
काही बोलू शकले नाही. प्रभू महालात निघून गेले. पण आपल्या देवाची, आपल्या आराध्याची, ज्याच्यावर आपण जीव वाळून टाकला, त्याच्या शब्दाची अडचण होऊ नये यासाठी लक्ष्मण महाराज प्रभूंना पाठमोरे असतानाच नमस्कार करतात. आणि शरयू नावाची नदी आहे तिथं आजही आहे अयोध्येमध्ये, तिकडे चालत गेली. अख्खी अयोध्या लक्ष्मण महाराजांपाठीमागे पळत गेली. अरे थांब लक्ष्मणा, अरे थांब लक्ष्मणा. लक्ष्मण महाराजांनी एकदाही वळून पाहिलं नाही. घोट्या इतकं पाणी आलं, गुडघ्या इतकं पाणी आलं, कमरे इतकं पाणी आलं, लोक आवाज देत आहेत. लक्ष्मण महाराजांनी माघारी वळून नाही पाहिलं. पाणी पोटा इतकं आलं, पाणी छाती इतकं आलं, पाणी खांदा इतकं आलं, पाणी हनुवटी इतकं आलं. लक्ष्मण महाराज चालत गेले. लोकांनी आकांताने आवाज दिला, आम्ही प्रभूला सांगायला चाललोय, तू जाऊ नकोस. लक्ष्मण महाराज माघारी वळले नाही. भावाचा शब्द पडता कामा नये यासाठी पाणी नाकाच्या वर गेलं, डोळ्याच्या वर गेलं. लक्ष्मण महाराज चालत गेले. पाणी लक्ष्मण महाराजांच्या डोक्यावरून फिरलं. लक्ष्मण महाराजांनी अवतार संपवला. सुमंत नावाचा मंत्री पळत आला आणि त्यांनी सांगितलं होतं, प्रभू आपले छोटे बंधू लक्ष्मण महाराज त्यांनी अवतार संपवला. लक्ष्मणाने अवतार संपवला हे जसं प्रभूंना कळालं, प्रभू त्या सिंहासनावर ताडकन उठले. उजव्या बाजूला आपल्या पूर्वजांच्या मूर्त्या होत्या. इक्ष्वाकू, हरिश्चंद्र, दिलीप, नहुष, अज, त्यांच्या कुळातली पूर्वजांची नाव ही राजांची. त्या सगळ्या राजांना नमस्कार केला आणि त्या राजांना हात जोडून प्रार्थना केली की तुम्ही तुमच्या कुळात जन्मासाठी मला निवडलं, मी खूप धन्यभागी आहे तुमचा. तुमची सेवा केली, तुमच्या सिंहासनाची सेवा केली, अयोध्येची सेवा केली, लोकांची सेवा केली. पण माझा शब्द होता सुग्रीवाला की ज्या दिवशी लक्ष्मण नाही त्या दिवशी राम नाही. आणि राम प्रभू सुद्धा त्याच क्षणी लक्ष्मणाच्या पाठोपाठ चालत निघाले. राम प्रभूंसाठी सुद्धा अयोध्येने आकांत मांडला. राम प्रभू सुद्धा त्याच शर्यतीत चालत गेले आणि राम प्रभूंनी सुद्धा लक्ष्मणाच्या त्याच जागेवर अवतार संपवला. मला सांगा, भावावर इतका प्रेम करणारा राम आज नको का? नको पाहिजे ना महाराज? पाहिजे का? 2 गुंठ्यासाठी डोकं फोडणारा भाऊ पाहिजे? पाहिजे. भाऊ नाही तर मी नाही असं म्हणणारा लक्ष्मण राम प्रभू आज पाहिजे. आणि भावाच्या शब्दासाठी अवतार संपवणारा लक्ष्मण सुद्धा पाहिजे. पाहिजे. रामाची गरज आहे. म्हणून रामनवमी आज साजरी करतोय आपण. काय गरज नाही तर रामनवमी साजरी करायची. मी तुम्हाला सांगू, दापूरमध्ये किंवा कुठल्याही गावात, शिवऱ्यामध्ये आहे की नाही साहेब, 2 जर सख्खे भाऊ गुण्या गोविंदाने नांदत असतील, मला उत्तर द्या. 2 सख्खे भाऊ जर गुण्या गोविंदाने नांदत असतील, छोट्या भावाचा मोठ्यावर विश्वास असेल, मोठ्याच्या हातात कारभार असेल, छोट्याचा विश्वास असेल, दोघं पंक्तीला संध्याकाळी जेवायला एकत्र बसत असतील, त्या चांगल्या प्रपंचाला घरासमोर बैल असतील, ट्रॅक्टर असेल, 4 व्हीलर गाडी असेल, मान असेल, प्रतिष्ठा असेल, गुण्या गोविंदाने नांदणाऱ्या त्या 2 सख्या भावांना जर उपमा द्यायची झाली तर कशाची उपमा दिली जाते बरं? राम लक्ष्मणाची. तुम्हाला सांगू मी, तुम्ही कधी विचार केलाय की ही जी उपमा दिली जाते 2 सख्या भावांना राम लक्ष्मणाची, ती मागच्या वर्षीची नाही, ती 5 वर्षापूर्वीची नाही, ती 10 वर्ष 700 वर्षांपूर्वीची नाही, ती 1000 वर्षांपूर्वीची नाही, ती मागच्या युगातली सुद्धा नाही. मागचं युग द्वापर युग होऊन गेलं. ते युग होतं 8,64,000 वर्षांचं. त्याच्यात नव्हते राम. त्याच्या पाठीमागे युग झालं, त्या युगाचं नाव त्रेतायुग. त्या युगात झाले राम. त्यांची उपमा आज दिली जाते, कारण इतकं भावावर प्रेम परत कुणीच केलं नाही महाराज. म्हणून रामाची गरज, म्हणून रामाच्या आदर्शाची गरज. पाया तर पडायचं त्याच्या, प्रश्नच नाही, तो देव आहे. पण त्याही पेक्षा त्याच्या आदर्शांचं दर्शन घ्यायचं है ना. म्हणून जनाबाई महाराजांचे शब्द आहेत की रामा तू ये, तुझी गरज आहे. ये ये माझ्या, ये रे रे माझ्या रामा, ये रे रे माझ्या, ये रे ये माझ्या रामा, ये रे माझ्या रामा
वृंदावनाची ट्रिप ठरवतो. पण ते काय होतं, वृंदावनची ट्रिप ना लवकर आवरते, सगळे ठिकाण जवळ आहेत. गोकुळ, बरसाना, नंदगाव जवळच आहे, 10 किलोमीटरच्या आतमध्ये. गोवर्धन तिथंच आहे, सगळं उरकतं. मथुराई जवळच आहे, उरकतं. आणि मग एक दिवस शिल्लक राहतो गड्या, 2 दिवसाचं होतं, 1 दिवस शिल्लक राहतो. मग ते रिक्षावाले आपल्याला आयडिया देतात की 1 दिवस शिल्लक आहे ना, तर असं करा, तुम्हाला एक कार करून देतो मी, कॅब करून देतो. इथून 45 किलोमीटर गाव आहे, तिथे एक फार सुंदर इमारत आहे, जगात 8 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे, ते संगमरवराची आहे, मार्बलची आहे, सफेद आहे. पौर्णिमेला तर चांदण्यात न्हावून निघते, बघून या. प्रेमाची निशाणी आहे. कोणती इमारत ती? हा? ताजमहाल. ताजमहाल आहे, काही नकारायचं कारण नाही, विरोध करायचं का, देखणीच आम्ही पौर्णिमेला पाहिजे, चांदण्यात न्हावून निघते, संगमरवर असं तो लाईट चंद्राचा पडतो, रिफ्लेक्ट करतो, फार छान दिसते. का कोणी बांधली ती? शहाजहान नावाचा राजा होता, त्याच्या बायकोचं नाव होतं मुमताज महल. फार देखणी होती म्हणतात, फार सुंदर होती म्हणतात. इतकी सुंदर होती ती मुमताज महल की तिने पानाचा विडा खाला तर गळ्याच्या खाली उतरताना समोरच्याला दिसावा, अतिशोक्ती नावाचा एक अलंकार असतो मराठीमध्ये, तो वापरून ग्रंथांनी तिचं वर्णन केलं की तिने पानाचा विडा खाला तर गळ्याच्या खाली उतरताना समोरच्याला दिसावा, इतकी ती सुंदर होती, देखणी होती मुमताज महल. राजाचं तिच्यावर फार प्रेम होतं, ती वारली आणि मग राजाने तिच्या स्मरणार्थ, तिच्या प्रित्यर्थ किंवा तिच्या कबरीसाठी म्हणून तो ताजमहाल बांधला. आपण त्या ताजमहालला भेट देतो, पाहतो, बाहेर येतो, पेठा घेतो, मिठाई आहे तिथली प्रसिद्ध. आणि मग तिथे ते छोटे छोटे ताजमहाल, त्याचे मॉडेल्स, प्रतिकृती असते, अॅक्रेलिकची असते, पाषाणाची असते, मार्बलची असते. आपण घेतो, येतो, प्रिय माणसाला देतो, बायकोला, नवऱ्याला, आवडत्या माणसाला आपण ते ताजमहाल देतो, कारण बा प्रेमाची ती निशाणी, काहीच आपला विरोध नाही. किंवा असं म्हणतात की तेजो महाल नावाचं हिंदूंचं मंदिर आहे, ते ताजमहाल केलं, कन्व्हर्ट केलं. पुन्हा ओक नावाच्या एका लेखकाने 105 जाऊ दे, तो भाग वेगळा आहे. प्रेमाची निशाणी का, तर मुमताज महल साठी पत्नीने बांधली ती इमारत बांधली. मी काय म्हणतो की बायकोसाठी, बायको गेल्यावर जर ताजमहाल बांधलेला प्रेमाची निशाणी असेल, तर पत्नीला मिळवण्यासाठी, रावणाच्या तावडीतून बायकोला सोडवण्यासाठी समुद्रावर बांधलेला राम सेतू महाप्रेमाची निशाणी आहे. जर ती मुमताज महल मिळेल, त्याच्या 17 बायकोंपैकी शेवटची होती ती 17वी, ती मुमताज महल. आणि मग जर 17व्या बायकोसाठी जर त्यांनी इमारत बांधली, ती जर प्रेमाची निशाणी असेल, तर सीता मातेला रावणाच्या तावडीतून सोडवण्यासाठी वानरांच्या मदतीने बांधलेला राम सेतू प्रेमाची नाही, मग ती महाप्रेमाची निशाणी आहे महाराज. काय झालं की राम प्रभूंना, त्या राज्याचा कायदा असा होता, संविधान असं होतं, इक्ष्वाकू नावाचा त्यांचा पहिला राजा आहे, त्याने त्या गादीवर बसण्यासाठी नियम तयार केले. इक्ष्वाकूने, रामप्रभूंचा पूर्वज येतो, त्या इक्ष्वाकूने सांगितलं की या इथे सिंहासनावर तोच बसू शकतो की ज्याच्या जीवनातील एकही गोष्टीबद्दल प्रजेला शंका नाही. प्रजेला शंका आली की राजाने त्या गोष्टीचा त्याग करायचा. दुर्दैवाने अयोध्येची जनता, त्या जनतेने यावेळी शंका सीता मातेवर घेतली. जनता कठोर आहे ना. माऊलींना त्रास दिला, तुकाराम महाराजांना त्रास दिला, भगवान बाबांना त्रास दिला, छत्रपतींना सुद्धा, शिवाजी महाराजांना त्रास दिला, शंभू महाराजांनाही, संभाजी राजांना, वामन भाऊंनाही त्रास दिला. प्रजा कठोर आहे. यावेळी प्रजेला सीता मातेबद्दल शंका आली. यावेळी प्रजेला सीता मातेबद्दल शंका आली. संविधान होतं त्या राज्याचं, रामप्रभूंना सीता मातेचा त्याग करावा लागला, कारण संविधान होतं ते. राजाच्या जीवनात अशी गोष्ट असू नये की ज्याच्याबद्दल जनतेला शंका आहे. रामप्रभूंनी सीता मातेचा, म्हणजे राजा रामाने राणी सीतेचा त्याग केला. तमसा नदीच्या किनारी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये सीता मातेला ठेवलं. काही वर्षांनी वशिष्ठांनी सांगितलं, प्रभू आपल्याला यज्ञ करायचा आहे, अश्वमेध नावाचा यज्ञ. सगळं सजलं, ब्राह्मण आले, छान पंक्ती, सगळं मंडप मोठा, लाखो करोडो लोक यायला सज्ज झाली. यज्ञामध्ये प्रभू बसले आणि वशिष्ठ कुलगुरू म्हणून बसले. पण वशिष्ठांची एक अडचण लक्षात आली. वशिष्ठांनी सांगितलं, रामा, गड्या घाई गडबडीत तुला सांगायचंच विसरलो, आपल्याला दुसऱ्या प्रहरी यज्ञ सुरू करायचा आहे 9 वाजता, आणि यज्ञ एकट्याने करता येत नसतो, हा यज्ञ सपत्नीक करायचा यज्ञ. रामा,
माझी आज्ञा आहे तुला, गुरूंची आज्ञा आहे, यज्ञासाठी का होईना लग्न कर. यज्ञासाठी, वासना म्हणून नाही, कामना म्हणून नाही, यज्ञासाठी लग्न कर रामा. आणि रामा, तुझ्या कुळामध्ये काही दोन अनेक लग्न काही वर्जे नाहीत पा. तुझ्या तरी वडिलांना तिघी होत्याच ना बायका. त्या आजाला 2 पत्न्या होत्या. ते रघु नावाचा एक राजा होऊन गेला, त्यालाही 2 पत्न्या होत्या. बऱ्याच तुझ्या पूर्वजांना अनेक पत्न्या आहेत, तुला कोणी नाव ठेवणार नाही रामा. लग्न कर, मी सांगतो. वशिष्ठांनी सांगितलं. रामप्रभू आसनावर बसले होते यज्ञाचे. ऐका बरं, रामप्रभू आसनावर बसले होते यज्ञाच्या. रामप्रभू उठले, वशिष्ठांना सांगितलं की गुरुजी मला तुम्ही वंदनीय आहात, गुरुजी मला तुम्ही पूजनीय आहात. तुमचा शब्द मी जीवनामध्ये प्रत्येक मानला, पण यावेळी मला माफ करा, मी दुसरं लग्न करू शकत नाही. संक प्रभू, संक गुरुजी. राजाने राणीचा त्याग केला असेल, पण रामाने सीतेचा कधीच त्याग केला नाही. हे सिंहासन कायम सीतेसाठीच आहे आणि ते सीतेसाठीच आहे. तुम्हाला सांगतो मी की सीता सोडून जगातला कुठलाच यज्ञ मला नकोय. जर सीतेचा त्याग करावा लागत असेल तर. सीतेशिवाय जगातलं कुठलंच पुण्य मला नकोय. आणि सीतेशिवाय सीतेचा त्याग करून कुठलाही स्वर्ग मिळत असेल तर तो स्वर्गही मला नकोय. आणि सीतेचा त्याग करून कुठलंही पद मला मिळत असेल तर ते त्रैलोक्याचं अधिपतीचं पद सुद्धा वशिष्ठ महाराज मला नकोय. माझ्या हृदय सिंहासनावर फक्त आणि फक्त सीताच बसलीये. ती जागा मी या जीवनामध्ये कुणाला देऊ शकत नाही. वशिष्ठ ऋषींचा नाईलाज झाला. वशिष्ठ ऋषींनी सोन्याची सीता बनवली, पुतळा सोन्याचा. आणि त्याचा पुतळ्याचा हात असा पुढे काढला त्या कारागिरांनी, असा पुढे. रामप्रभू त्या पुतळ्याला शेजारी बसले, खेटून बसले. तो सीता मातेचा सोन्याचा हात पुतळ्याचा रामप्रभूंच्या हाताला लागायचा आणि रामप्रभू होम हवन स्वाहाकार करायचे, पूजा द्रव्य अर्पित करायचे होमामध्ये. महाराज, इतका एकनिष्ठ राम नको का? काय पोरांना दरवर्षी प्रेम होत, दरवर्षी प्रेम होत, दरवर्षी नव्याने परत तेवढ्याच उमेदीने. आणि ते म्हणतात यंदाच खरंय. म्हणलं कसं काय खरंय? कायच खरं नाही तुझं. एवढ्या त्याच उमेदीने कुठं प्रेम होत असतं? एवढं ते काय, तुम्हाला एक सांगू का, प्रेम म्हणजे काय ते काय खोबरं आहे का? ते जेवढे माणसं आहे तेवढं वाटायचं, खिरापत आहे का ती? हा, जेवढे लोक असेल तेवढे कुटके करायचे, ते वाटायचं. असं आहे का ते? ती एकदाच होत असतं माय बाप, एकदाच होत असत. रामप्रभूंनी ती एकदाच केलं. हृदय एकदाच देत असत आणि हृदयात एकालाच ठेवता येत असत. रामप्रभूंनी तसं ते केलं महाराज. मला काय म्हणायचं, आज इतका एकनिष्ठ राम नको का? का असं म्हणायचं आजच सगळ्यात जास्त गरज आहे? अहो, घटस्फोट हा शब्द खेड्यापाड्यावर ऐकायला येत नव्हता साहेब, बरोबर ना? हा, बरोबर बोलतो मी निलेशराव, जगन पाटील. घटस्फोट हा शब्द खेड्यापाड्यावर आपल्याकडे ऐकायला येत नव्हता ना, नव्हता येत. माणसांनी 2 लग्न केली तरी पहिलीला सांभाळणारी माणसं होते आपली, है ना? पण घटस्फोट शब्द आता गावोगावी प्रत्येक कुटुंबात ऐकायला यायला लागला. कोणाची चूक असेल, पुरुषाची स्त्रीची, मला त्यात जायचं नाही. मला फक्त म्हणायचं रामासारख्या एकनिष्ठतेची आज गरज आहे. म्हणून कुटुंबामध्ये रामाची गरज आहे. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात, ए रे रे माझा रामा मन मोहन मेघ श्यामा, ए रे रे माझा रामा, ए रे रे रामा, ए रे माझा रामा, मन मोहन मेघ श्यामा, संत मी से भेटी, संत मी से भेटी. मन मोहन मेघ श्यामा, मन मोहन मेघ श्यामा, संत मी से भेटी, संत मी से भेटी.
पुरुष मंडळी चापडगावकर या पुढे सारखं या. इकडे सुरेश इकडून या इकडे. रामप्रभूंना वनवास झाला. रामप्रभू तमसा नावाच्या नदीच्या किनारी पहिला मुक्काम करणार होते. शृंगवेरपूर नावाचं गाव होतं, राज्य, बिल्लांचं राज्य होतं. बिल्लांचा राजा होता गुहक नावाचा राजा. त्याला कळालं की आता काय होतं की अयोध्या हे मुख्य राज्य, चक्रवर्ती सम्राट, आणि छोटी छोटी जी राज्य होती ती शृंगवेरपूर, मांडलिक राज्य. त्यांनी दशरथ महाराजांना कर भरायचा. दशरथ महाराज मुख्य राजे आणि छोटे छोटे बाकीचे राजे, त्या शृंगवेरपूरच्या राजाला कळालं की आपला मुख्य राजा आला. तर ते शृंगवेर, गुहक नाव होतं त्याचं, तो राजा फळांची दुरडी टोपली घेऊन आला. त्याला काय वाटलं की रामप्रभूंची सेवा करायची, म्हणून त्याने टोपली अशी लांब ठेवली दुरुडी, आणि त्याला असं वाटलं की हे किती देखणे दिसायला राम, हे नहुषाच्या कुळातले, हे आजाच्या कुळातले, हे इक्ष्वाकूच्या कुळातले, हे दशरथाच्या पोटी जन्माला आलेले, हे आजाच्या नातवंडाच्या स्वरूपात जन्माला आलेले, हे रघुचे पंतू, किती पवित्र कुळातले हे, यांना आपण धक्का नको लावायला, आपण साध्या कुळात जन्माला आलेली माणसं हे अपवित्र होतील, असं म्हणून त्याने काय केलं, तमसा नदीच्या वाळवंटामध्ये त्याने लांब डोकं टेकवलं आणि सांगितलं, प्रभू हा तुमचा सेवक शृंगवेरपूरचा छोटासा राजा तुम्हाला नमस्कार करतोय. त्याने धक्का नाही लावला प्रभूंच्या पायाला, लांबून त्याने नमस्कार केला. प्रभू पळत गेले, त्याला उठवलं, त्याला मिठी मारली, सांगितलं तू माझा मित्र आहे, जेव्हा जेव्हा भेटशील तेव्हा पायावर डोकं नाही ठेवायचं, हे असं मिठी मारायची. सगळ्यांना स्वीकारणारा राम पाहिजे, सगळ्यांना बरोबरीचं मानणारा राम पाहिजे. गंगा नावाची नदी पार करायची होती, नाव होती. प्रभूने आवाज दिला, हे केवट, म्हणजे नावाड्या. केवट पळत आला, मला पलीकडे सोड ना. त्यांनी सांगितलं सोडणार नाही प्रभू. का बरं नाही सोडणार, तुझं काम आहे, ड्युटी आहे तुझी, कर्तव्य. म्हटले आहे कर्तव्य, पण मला तुम्ही सांगा तुम्ही दशरथ पुत्र राम का. म्हटले हो. मग मी तुम्हाला नाही सोडणार, बाकी सगळ्यांना सोडणार. म्हटले का मला नाही सोडणार, माझ्याशी काय दुश्मनी. म्हटले असं आहे, मी ऐकलं की तुमच्या पायाच्या धुळीच्या कणाने दगडाची बाई झाली, खरंय. म्हटले हो झाली. मग जर दगडाची बाई होती तर माझी नाव लाकडाची, तिची बाई होणार नाही का. आणि मग जर नावेची बाई झाली तर मग तिचं पोट कोणी भरायचं, आणि नाव माझी जर गेली तर मग माझी उपजीविका काय. मला तुमच्याबद्दल पलीकडे सोडायला अडचण नाही, मला तुमच्या पायाच्या धुळीची भीती वाटते, मला पाय धुवू द्या तर मी पलीकडे सोडेल. त्याला खरं पाय धुवायचे होते, त्याला माहिती होतं प्रभू परवानगी देणार नाही. प्रभूंनी सांगितलं जा लवकर पटकन पाय धुवायची सामुग्री आण. तो पळत गेला, त्याच्या बायकोला सांगितलं जन्मोजन्मीचं भाग्य उजाडलं आपलं. साक्षात परब्रह्म रामाने पाय धुवायची परवानगी दिली. चल, हुशार बुद्धी पत्नी त्याची, तिने लाकडाचं भांड घेतलं पाय धुवायला रामाची. भाकरी करायचं भांड लाकडाचं, हा काठवट, काठवट म्हणतात, कुठं काठवट, मराठी लय भारी भाषा आहे. त्या गोधडीला एवढे शब्द सापडले, काही ठिकाणी गोधडी म्हणतात, काही ठिकाणी झावर म्हणतात, काही ठिकाणी तिला दमकोंडी म्हणतात. तोंडाव घेतला दम कोणतो ना माणसाचा, दम. त्या आंध्र प्रदेशात गेलो मी, त्या गोधडीला चंपवती म्हणतात, मला माहित नव्हतं चंपवती. थंडीचे दिवस आणि कार्यकर्ता मला येऊन विचारायला लागला, महाराज ब्लँकेटच लागेल का चंपवती चालेल. त्याच्याकडे सचिन मी 5 मिनिट असं पाहत राहिलो. मी त्याला विचार तुला मुलं किती येईन, ते म्हणायचं महाराज ती चंपवती चालेल का. पाय पाय निघून जावा रात्री का काय माहिती. काठवट ना, काठवट आणली तिने, बरेच शब्द आहे त्याला, काठवट आपल्याकडे म्हणतो. काठवट आणली तिने, प्रभूंना सांगितलं पाय ठेवा, तिने पाय धुतले. सगळी जात भाई मंडळी जमा झाली, तीर्थ द्या. प्रभूच्या पायावर उघडलेलं, सगळ्यांना तीर्थ मिळालं, तरी पण तीर्थ उरलं. तिने ते बाजूला ठेवलं. प्रभूंनी तिला विचारलं होतं की
तू गरीब आहे मला माहिती आहे, पण तरी पण तुला विचारावं वाटतं. तुझ्याकडे पितळीचं भांडं नसेल मान्य आहे, तांब्याचं भांडं नसेल मान्य आहे, पण दगडाचं भांडं नाही, लोखंडाचं भांडं नाही. तिने सांगितलं आहेत प्रभू, पण मी लाकडाचं का आणलं सांगू का? तुमच्या पायाचं हे तीर्थ आम्ही वाटलं उरलंय, फेकणार नाही प्रभू, मी असंच ठेवणार. हे लाकडाचं पात्र आहे, भांड आहे, हे तुमच्या पायाचं तीर्थ शोषून घेणार, ओढून घेणार, त्यात ते जमा राहणार. मी रोज याच्यात भाकरी बनवते, रोज कणभर तुमच्या पायाचं तीर्थ त्या भाकरीत रोज मिसळणार. आमची बुद्धी शुद्ध राहील प्रभू, आमची बुद्धी. सगळ्यात जीवनाची सगळ्यात चांगली संपत्ती मालकी कोणती? तर तुमची बुद्धी पवित्र असावी. त्याच्या पुढे पैसा फिकाय, पदय फिके, गाड्या घोड्या बंगले जमिनी प्रॉपर्टी सगळंच फिकाय. कशा पुढे? जगण्याची चांगली वृत्ती. त्याच्या पुढे हे गरजेचं आहे, सगळं लागतं हे मला माहिती आहे, पण त्याच्या पुढे हे सगळं फिक आहे. कारण ते जर असेल तर हे सगळं येतं, आणि ते जर नसेल ना, हे येतं सुद्धा आणि जातं सुद्धा. जगण्याची चांगली वृत्ती. दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायण. प्रभू, आम्ही शुद्ध राहू तुमच्या पायाच्या भाकरी खाल्ल्याने, तीर्थ खाल्ल्याने. प्रभू बसले, लक्ष्मण बसले, सीतामाता बसल्या. पलीकडचा काठ आला, केवटाने वल्लवणं सुरू केलं. केवटाने गर्रकन वळवली ती नाव. प्रभूला वाटलं काही विसरला असेल, अलीकडच्या काठावर आला, परत वळवली. 4 फेऱ्या झाल्या. प्रभूंनी सांगितलं, हे केवट पलीकडे सोड ना. केवटाने सांगितलं, प्रभू 14 वर्ष काही मातीने काही टाइम टेबल दिलंय का? या दिवशी इथं, त्या दिवशी इथं. अहो तुम्ही 14 वर्ष असेच बसा, मी 14 वर्ष वल्हवत राहील. शब्द आहे आपला, तुमच्याकडून 1 रुपया घेणार नाही प्रभू. तुम्ही 14 वर्ष बसून राहा, मी 14 वर्ष ना वल्हवत राहील. प्रभूंनी सांगितलं, नाही गड्या, मला कंटाळा येतो. 4 फेऱ्या झाल्या रे, 4 फेऱ्या. केवट हसला. लक्ष्मणाने विचारलं, का हसलास केवट? प्रभूंनी सांगितलं होतं की लक्ष्मणजी, तुमच्या प्रभूपेक्षा आम्ही शूरवीर आहे. म्हटलं, कस काय? कस काय शूरवीर आहे? म्हटले, तुमचे प्रभू 4 फेऱ्यांमध्ये कंटाळले, आमच्या 84 लक्ष योनी फेऱ्या झाल्या, आम्ही कुठं कंटाळलो? आम्ही म्हटलो का की या जन्मात होतो, त्या जन्मात होतो, त्या जन्मात होतो. सोड रे केवळ. पलीकडे सोडलं प्रभूंना. प्रभू खाली उतरले, काहीतरी द्यायला पाहिजे. कोणाचं फुकटात घेऊ नये महाराज. डोक्यावरचं कर्ज काहींना झोपू देत नाही. सज्जन माणसं आहेत ती. काहींना डोक्यावर कर्ज असलं की झोप येत नाही, काहींना कर्जाशिवाय झोप येत नाही, हा भाग वेगळा आहे. पण काहींना डोक्यावर कर्ज असलं की झोप येत नाही. राम प्रभू शिलवान आहेत. त्यांना असं वाटलं की केवटाची फुकटची मजुरी कशी काय घ्यायची. पण काहीच नव्हतं. कमरेला झाडाची साल होती, काय द्यायचं केवटाला? वनवासी होते, डोक्याला वडाचा चीक होता, काय द्यायचं? बायको कशाला म्हणतात ऐका. सीतामातेने अंगठी काढली, प्रभूंच्या हातावर दिली, सांगितलं द्या. प्रभू रामचंद्राने सांगितलं, केवट एवढी अंगठी घे. त्याचे डोळे भरून आले. त्यांनी सांगितलं, नको प्रभू. प्रभू, तुम्हाला असं वाटतंय ना मी तुमच्यासाठी काही केलं? तर माझी एकच विनंती आहे, आज मी तुमच्याकडून काही घेत नाही प्रभू. आज मी तुमच्या कामाला आलो, काहीच घेतलं नाही. मी या तीराला आणलं ना प्रभू, जेव्हा मी मरेन ना प्रभू, तेव्हा माझं पुण्य पाहू नका, तेव्हा तुम्ही पायाजवळ घ्या. आज मी या तीराला आणलं, त्यावेळी तुम्ही मला त्या तीराला प्रभू लावून द्या. प्रभूंनी सांगितलं, ठीक आहे, पण एवढी अंगठी तर घे. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. त्यांनी सांगितलं, प्रभू मी घ्यायचंय, मला घ्यायचंय तुमच्याकडून, पण आज नको. 14 वर्षानं येताना याल का? याल. मी जे तुम्ही देईल ना ते मी घेणं, तक्रार करणार नाही. जे द्याल ते घेईन प्रभू, पण आज नाही. तर विचारलं होतं रामचंद्राने, आज का नाही? प्रभूंनी उत्तर दिलं, केवटाने उत्तर दिलं होतं प्रभूला, प्रभू आज जर घेतलं तर हिशोब क्लिअर होईल, तुम्ही माझी आठवण नाही काढणार. आज नाही घेतलं तर दर वर्षाच्या ऑडिटला माझी बाकी तुमच्या खात्यावर दिसेल प्रभू. माझी आठवण तुमच्यात निघेल की त्याचं देणं राहिलं बरं, त्याचं देणं राहिलं बरं, माझी आठवण काढाल प्रभू तुम्ही. देवाने आपली का आठवण काढावी हे जीवनाचं परम भाग्य आहे. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. राम प्रभू गेले पुढं. सीता मातेचं हरण झालं, रावणाला मारलं, परत निघाले. 14 वर्ष पूर्ण झाली होती. भरत वाट पाहत होता, घाई खूप होती. जशी आपल्याला आहे तशी त्यांनाही फार घाई होती. आपल्याला सुद्धा 5 मिनिटांमध्ये ओळखायचं आहे.
रामप्रभूंना इतकी घाई होती की त्या दिवशी भरतजींना जर रामप्रभू दिसले नसते तर भरतजी चितेमध्ये उडी मारणार होते, इतकी घाई होती. तरी पण त्या घाईमध्ये प्रभूंनी केवटाच्या गावामध्ये विमान थांबवलं, पुष्पक विमान. खाली उतरले, त्याच्या झोपडीत गेले, चटई टाकली त्याच्या बायकोने प्रभूंना. प्रभू बसले आणि त्या केवटाला आणि केवटाच्या बायकोला सांगितलं होतं, चला माझ्या राज्याभिषेक आहे, तुम्ही माझे मित्र आहात, माझ्या आनंदाच्या क्षणी तुम्ही पाहिजे. त्याच्या बायका पोरांना घेतलं, त्याला घेतलं, पुढे गेले, शृंगवेरपूरला थांबले, त्या गुहक नावाच्या राजाला घेतलं, त्याच्या कुटुंबाला घेतलं, अयोध्येत गेले. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक झाला. दशरथ चवर ढाळतोय, हनुमंतानी छत्र धरलंय, लक्ष्मणजी पायाची सेवा करतात, पण समोर दोन खुर्च्या आहेत, प्रभूच्या दोन्ही मित्रांसाठी आहे, एक आहे गुहकासाठी, एक आहे केवटासाठी. मला काय म्हणायचं, आपण खूप मोठे झालो तरी सुद्धा गरिबीतल्या मित्राला न विसरणारा कृतज्ञ राम. ऑफिस मध्ये पूर्वीचे कार्यकर्ते आल्यावर तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं, आपणच म्हणायला पाहिजे, नाही साहेब आम्ही कुठं पाहिलं तुम्हाला, आपण तर लई उन्हात अनात हिंडलो गड्या साहेबांमागे, आहे की येऊन येऊन येणार कोण. जर साहेब म्हणत असतील की तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, तर मला असं वाटतं की साहेबाच्या दारात आपण दिसता का म्हणे, साहेब आपल्या दारात दिसता का, आहे की नाही. साहेबाला म्हणायचं, साहेब तुमचा जाळ तिकडच करा, साहेब तुम्ही एवढं झिजलो राव तुमच्यासाठी मी, हा पाया पडलो लोकांच्या, आणि तुम्ही जर तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, कमाल आहे मोठी. हा प्रकार, मी म्हणतो राजकारणात सुद्धा रामाचा आदर्श घेतला पाहिजे, राजकारणात सुद्धा. आता काय शृंगारवेर, एक रात्र थांबले होते राम त्याच्याकडे, राज्याभिषेकाला तू पहिल्या खुर्चीवर आहे, आणि त्या केवटाने नावेतून पलीकडे ठेवलं होतं. फक्त ते वसंतदादा पाटील होऊन गेले, वसंतदादा पाटील त्यांचे, त्यांना त्यांचा मित्र, बालपणीचा मित्र आला, आणि ते मुख्यमंत्री होते, ते बालपणीचा मित्र आला, त्याने फेट्यात बंडल आणली होती पैशाची, तू भाऊ. तर ते वसंतदादा पाटलांनी सांगितलं, मुख्यमंत्री होते ते, त्यांनी सांगितलं, काय रे काय काम काढलं, त्यांनी सांगितलं, मला डिझेलचं इंजिन घ्यायचंय, मुख्यमंत्र्याला डिझेलचं इंजिन मला घ्यायचंय. मुख्यमंत्री मित्राला डिझेलचं इंजिन घेऊन द्यायला मुंबईमध्ये जुन्या बाजारामध्ये, त्यांच्या चरित्रात, याला म्हणायचं रामाचा आदर्श. राम गरजेचा आहे, कुटुंबात गरजेचा आहे, समाजकारणात गरजेचा आहे, राजकारणात गरजेचा आहे. म्हणून जनाबाई महाराज म्हणताय, रामा तू ये. विठोबा विठोबार कुमारी, 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 जय विठोबार कुमारी, जय जय विठोबार, जय 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 विठोबार रामप्रभू जेव्हा अयोध्येत आले वनवासातून, तर कोणाला भेटली माहिती आधी, कैकेयी मातेला. तिने विचारलं होतं, रामा कौशल्याचा महाल माझ्या शेजारी, 14 वर्ष मी तिला भेटायला गेले नाही, तिच्या डोळ्यांनी मला प्रश्न विचारला असता, माझ्या रामाचा काय दोष, तू वनवास दिला. मी तिच्या डोळ्याला डोळे भिडवू शकले नाही रामा, जवळ असून मी तिला विचारू शकले नाही ती कशी आहे, तर तू मला सांग की तू भेटून आलास ना तिला, कशी आहे ती. तर रामप्रभूंनी सांगितलं, नाही भेटलो मी तिला, पहिल्यांदा आई मी तुझ्या भेटीला आलो, तिच्या डोळ्यांना अश्रूंचा पूर आला. तिने विचारलं होतं, रामा सुमित्रा कशी आहे, मी तिच्याकडे पण गेले नाही, कारण वनवास तर तिच्याही मुलाला झाला ना, लक्ष्मणाला, मी तिला पण भेटले नाही, ती कशी आहे. रामप्रभूंनी सांगितलं, आई मी खरं सांगतो, मी तिला सुद्धा भेटलो नाही, मी सगळ्यात आधी तुझ्याकडे आलो. तिने विचारलं होतं की रामा इतका कोण कसा चांगला वागू शकतो, जिने तुला जन्म दिला, तुला तू आधी भेटला नाही, जिने तुला मुलगा दिला सेवेला, सुमित्रा, त्या सुमित्रेला तू भेटला नाही, जिने तुला वनवास दिला, जिने मुलगा दिला तिला नाही भेटला, जिने जन्म दिला तिला नाही भेटला, जिने वनवास दिला तिला का भेटला.
रामप्रभूंनी सांगितलं होतं, आई खरं सांगू का, तू जर वनवास दिला नसता तर माझ्या हातांमध्ये किती ताकद आहे कळालं नसतं. तू जर वनवास दिला नसता तर सीतेचं माझ्यावरचं प्रेम कळालं नसतं. तू जर वनवास दिला नसता तर लक्ष्मणाची माझ्यावरची निष्ठा कळाली नसती. आणि तू जर वनवास दिला नसता तर सुग्रीव हनुमंत मला भेटले नसते. तू वनवास दिला म्हणून राजा राम परिपक्व झाला. तू लोकांमध्ये जाऊन लोकांचं काम करता येत है ना. दौरा हेलिकॉप्टर मधून कुठं पुराचा दौरा करता येतो, है की नाही? त्याला पायीच चालायला पाहिजे, है की नाही. दुष्काळाचा दौरा सुद्धा हायवेने होत नसतो, त्याला लोकांच्या विहिरीमध्ये डोकून पाहावं लागतं. तर मी असा लोकांमध्ये हिंडलो आणि मी परिपक्व झालो आई तुझ्यामुळे. निज भुजबलम वैरी नाम वैरी भाव मे तत्सर्व तच्चरणयो मातुलेश प्रसाद. कैकेयीला प्रभू रामचंद्राने माफ केलं. कुटुंबात एखाद्याची चूक झाली तर माफ करणारा राम पाहिजे, माफ केलं पाहिजे. काय चूक असते, काय जमिनीची आदला बदल काहीतरी करतात, गावातली जमीन विकतात, आपले वडील म्हणा, आजोबा म्हणा. आणि नेमकं काय होतं, जिथं जमीन विकली दिली, नेमकं तिथूनच हायवे जातो, बायपास. मग त्या बायपासला भाव येतो काय त्या जमिनीला, मग ती आपल्या वडिलांनी बदली केलेली राहते, किंवा काहीतरी चूक झालेली असते, काय दुकानाची जागा विकलेली असते, काहीतरी होत अशी. पण जर जमिनीला आणि त्या गोष्टीला ती गोष्ट रॉंग झाली ना, कुटुंबातली माणसं महाराज जीव घालताना ते हरिपाठ म्हणूनच त्याला जीव घालतात. घ्या तुम्ही, म्हणजे आता उपकारच केले तुम्ही, दिवेच लावून ठेवले आमच्यासाठी, घ्या तेवढं पारायण करूनच मग त्यांना भाकरी करावं माफ. काय हरकत आहे महाराज, आहे की नाही. रामप्रभूने कैकेयीला, सगळ्यात महत्वाचा माणूस आहे, सगळ्यात महत्वाचा माणूस आहे रामप्रभूंचं चारित्र्य असं सांगतं, त्याच्या कमी या बाकीच्या गोष्टी. म्हणून राम पाहिजे. ये रे माझ्या रामा मन मोहन मेघश्यामा. खूप पैलू आहेत रामप्रभूच्या जीवनातले. राम कशाला पाहिजे, राम कशाला पाहिजे, राम मित्र म्हणून पाहिजे, राम मालक म्हणून पाहिजे. हनुमंताचा दृष्टांत. वेळ आपली संपली म्हणून झालेली सेवा प्रभू चरणी, रामरायाच्या चरणी समर्पित करतो. 2 सूचना आहेत तुम्हाला, एकच मिनिट मी तुमचा घेईन. येत्या यंदा अधिक मास आहे, अधिक महिना आहे. अधिक मासाच्या निमित्ताने पंढरपूरला देहूकरवाडा या ठिकाणी अधिक मास उत्सव समिती, त्या समितीच्या तर्फे भव्य दिव्य अखंड हरिनाम उत्सव आम्ही आयोजित केलाय. मी त्या समितीचा एक सदस्य म्हणून तुम्हाला निमंत्रण देतो. देहूकरवाडा पंढरपुरात मोठी धर्मशाळा आहे. पुढच्या दरवाजाने निघालं की 1 मिनिटात पांडुरंगाचं मंदिर येतं, मागच्या दरवाजाने निघालं की अर्ध्या मिनिटामध्ये चंद्रभागा येते. पवित्र ठिकाणी 8 दिवस देवाचं दर्शन होईल, 8 दिवस ज्ञानेश्वरी पारायण होईल. तुम्ही सगळे या असं मी तुम्हाला निमंत्रण देतो. त्या सेवेमध्ये, त्या उत्सवामध्ये सहकार्य करा. अधिक मासामध्ये पंढरपुरात देवाचं रोज दर्शन होईल, पारायण होईल. मोठी पर्वणी आहे, दुर्मिळ योग आहे, दुर्लभ योग आहे. सगळे त्याचा लाभ घ्या. त्याची तारीख आहे 30 मे ला सुरुवात आहे, पहिला दिवस, आणि 6 जूनला त्याचा काला आहे अधिक मासामध्ये. त्या उत्सवामध्ये येऊन सहकार्य करा. अन्नदान, तन मन धनाचं सहकार्य करा. लोकांनी सहकार्य केलेलं आहे. या कुटुंबातील सदस्य केदार परिवार, आपले प्रकाश भाऊ, त्यांची आई, तिचं देहावसान झालं. मी भेटायला आलो होतो, तर प्रकाश भाऊंनी मला सांगितलं, प्रकाश शेटने, की महाराज माझ्या आईच्या निमित्ताने एक पंगत अधिक मासामध्ये पंढरपुरात असू द्या, तिच्या स्मरणार्थ म्हणून. या परिवाराने, प्रकाश भाऊंनी मला ते सूचना केली. कैलासवासी सौ कमळाबाई नामदेव केदार यांच्या स्मरणार्थ, प्रकाश भाऊंच्या इच्छेनं, या परिवाराच्या इच्छेनं, कैलासवासी कमळाबाई नामदेव केदार हिच्या स्मरणार्थ पंगत आहे दुसऱ्या दिवसाची 31 तारखेची. अशा सेवा नक्की तुम्ही द्या. तुम्हीच येऊन तुम्हीच सेवा करायची आणि या पुण्य भागाचं, या पुण्य संपत्तीचं हक्कदार व्हायचं अशी मी विनंती करतो. 30 मेला पहिला दिवस आहे. 6 जूनला काल्याचं कीर्तन आहे. थोर संत येत आहेत. जयंत महाराजांचं कीर्तन आहे, बोधले महाराजांचं. काल्याचं कीर्तन, राऊत बाबांचं कीर्तन आहे 6 जूनला. 5 जूनला मोठी शोभायात्रा आहे. सगळे तुम्ही या सहकार्य करा, अन्नदान करा अशी मी सगळ्यांना विनंती करतो. तुम्हाला मी जय हरी करतो. सगळ्यांना तुम्हाला निमंत्रण देतो. सचिन भाऊ आमचे शेळके असतील, दत्तू भाऊ, सगळी समाजातली प्रतिष्ठित माणसं. आता तुम्हाला 8 दिवस जमणार नाही मला माहिती आहे, जगन पाटील, पण मग 1-2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 तुम्ही पारायणाला बसले तर क्या बात आहे, फारच चांगलं होईल.
नाहीच झाले तर तुम्ही चापडगाव भजनी मंडळाला मी तुम्हालाही निमंत्रण देतो की तुम्हीही या, सगळ्यांनी या. आपला उत्सव आहे, आपणच करायचा, आपणच त्याचा आनंद घ्यायचा. तुम्हा सगळ्यांना मी निमंत्रण देतो. हिरामन शेठ, तुम्हा सगळ्यांना मी निमंत्रण देतो. हे मी पुस्तक लिहिलं, याच्यामध्ये 15 संतांचे चरित्र आहेत. आपण म्हणतो चोखा महाराज, पण तो काय केलं चोखा महाराजांनी? त्यांच्या पत्नीचं नाव सोयराबाई, त्यांच्या मुलाचं नाव कर्ममेळा, त्यांच्या बहिणीचं नाव निर्मळा, त्यांच्या मेहुण्याचं नाव बंका. त्या चोखा महाराजांनी त्या चोखा महाराजांच्या घरी देव येऊन जेवला. विठोबा पाहुणा आला अमुचे घरा, निंब लोन करा जीवे भावे. तो अभंग मी या पुस्तकात घेतला आणि ते देव त्यांच्या घरी येऊन कसा जेवला ते 7 पानांमध्ये लिहून काढलं. असं वेगवेगळ्या संतांचे 15 संतांचे चरित्र अभंगाच्या रूपाने, निरूपणाच्या रूपाने मी याच्यात ठेवलेत. सगळ्यांनी हा ग्रंथ न्या. तुम्हाला तुमच्या आईवडिलांना, मुला लेकरांना संत कळतील, संप्रदाय कळेल, पंथ कळेल. चांगली पुस्तकं घरात असू द्या. हे पुस्तक छापायला मला 190 रुपये खर्च आलाय. मी ते 200 रुपयाला विकतो. तुमचे 10 रुपये माझ्याकडे येतात, मी माझ्या आश्रमाच्या बांधकामासाठी वापरतो. यातले 10 रुपये मी माझ्या प्रपंचासाठी वापरत नाही, मी माझ्या संसारासाठी वापरत नाही. म्हणून कॉन्फिडन्सने, आत्मविश्वासाने कुठल्याही व्यासपीठाहून मी म्हणत असतो की हा ग्रंथ न्या. तसा आग्रह मी तुम्हाला, एकच आणला का? हा ग्रंथ सगळ्यांनी न्या अशी मी विनंती करतो. झालेली सेवा देवाच्या चरणी, प्रभूच्या चरणी समर्पित करतो. हा सगळा परिवार, या परिवाराने आपल्याला आज रामनवमीच्या निमित्ताने रामाचं चिंतन ही खूप मोठी मेजवानी उपलब्ध करून दिली. त्यामध्ये माळू भाऊ केदार, नामदेव भाऊ केदार, पांडू भाऊ केदार, खंडू भाऊ केदार, गोविंद शेठ, विजय शेठ, सुरेश भाऊ, प्रकाश भाऊ, अजय भाऊ, दीपक भाऊ, किरम भाऊ, राजाराम भाऊ, संदीप भाऊ, या परिवाराचा भाचा, गोविंद भाऊंचा भाचा समीर आणि सगळी मंडळी, आमचे कांगणे गुळवंशकर पाहुणे, आमची आजी या निमित्ताने उगले, आमची शोभा आजी या निमित्ताने उपस्थित झाली. तुम्हा सगळ्यांना मी जे हरी करतो. चांगली साऊंड सिस्टीम आमच्या सचिनने आज आजच्या दिवशी रामनवमीला त्याने उपलब्ध करून दिली. त्यालाही खूप खूप धन्यवाद देतो या परिवाराच्या वतीने. मी एक प्रमाण म्हणेल, राम जन्माचं ते प्रमाण आहे. त्यानंतर पुंडलिक वरदे म्हणेन. त्यानंतर आपण फुलं समर्पित करायची. अगदी जागीच टाकली तरी, एकदम काय फेकूनच मारली पाहिजे असं काय, ती अशी जागीच समर्पित. भावना पोहोचली पाहिजे. फुलाचं निर्माल्य होत असतं, भावना पोहोचली पाहिजे रामापर्यंत. मी जेव्हा पुंडलिक वरदे करेन तेव्हाच आपण ती फुलं राम प्रभूंच्या दिशेने समर्पित करायची. आयोनी संभव प्रगटला आयोनी संभव प्रगटला राघव, प्रगटला राघव, प्रगटला पंढरपूरच्या उत्सवाला यायचं असेल पण माझा नंबर नाही, माझा संपर्क नाही, त्यांनी गोविंद भाऊंकडे निरोप द्या, म्हणजे